नमस्कार. आतापर्यंत आपण विष्णू, राम आणि कृष्ण यांच्या भक्तीचे विविध प्रवाह पाहिले. आजपासून आपण एका अशा देवतेच्या संप्रदायाला सुरुवात करत आहोत जो जितका शांत आहे तितकाच उग्रही आहे, जो संन्याशांचा देव आहे आणि गृहस्थांचाही रक्षक आहे. आज आपण बोलणार आहोत शैव संप्रदायाबद्दल आणि भगवान शिवाबद्दल. शैव संप्रदाय हा जगातील सर्वात प्राचीन धार्मिक प्रवाहापैकी एक मानला जातो. इथे शिव हे केवळ एक नाव नाही, तर ते एक तत्व आहे. शिव म्हणजे जे कल्याणकारी आहे आणि शैव म्हणजे जी शिवाची उपासना करतात. शैव संप्रदायात शिवाला महादेव म्हणजेच देवांचा देव म्हटले जाते. विष्णू भक्तीमध्ये जसे सगुण रूपाचे महत्त्व आहे, तसे शिवाच्या बाबतीत लिंग स्वरूपाची पूजा केली जाते. हे शिवलिंग सृष्टीची निर्मिती आणि निराकार ईश्वराचे प्रतीक मानलं जातं. भगवान शिवाचे स्वरूप अतिशय विलक्षण आहे. त्यांच्या गळ्यात नाग आहे, अंगाला भस्म लावलेले आहे आणि जे स्मशानात राहतात. हे स्वरूप आपल्याला एक संदेश देतं की मृत्यूबद्दलची भीती सोडून आयुष्याचा स्वीकार करा. शिव हे एकाच वेळी नटराज आहेत, जे नृत्याची निर्मिती करतात, आणि आदियोगी देखील आहेत, ज्यांनी जगाला योगाची देणगी दिली. शैव संप्रदाय हा खूप मोठा आणि वैविध्यपूर्ण आहे. यामध्ये प्रामुख्याने 3 मोठे प्रवाह दिसतात. पाशुपत संप्रदाय, जो सर्वात जुना मानला जातो. काश्मीर शैव दर्शन, जिथे शिव आणि शक्ती यांच्या ऐक्यावर भर दिला जातो. आणि दक्षिण भारतातील नायनार संत, ज्यांनी तमिळ भाषेत शिवाच्या भक्तीची थोरवी गायली. त्यासोबतच महाराष्ट्रातील नाथ संप्रदाय असो किंवा दक्षिण भारतातील वीरशैव लिंगायत परंपरा, या सर्वांनी शिवाला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू मानलं आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात पसरलेली 12 ज्योतिर्लिंग ही शैव परंपरेची साक्ष देतात. शिवाची भक्ती आपल्याला सांगते की खरी शांती ही बाहेरच्या गोष्टीत नसून आपल्या आतल्या शिवतत्वात आहे. पुढच्या भागात आपण शैव संप्रदायातील एका अतिशय महत्त्वाच्या आणि गूढ अशा पैलूवर बोलणार आहोत, नाथ संप्रदाय आणि त्यांची योगसाधना. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.